गुड मॉर्निंग. चला आता काय करायचं, आता ग्राउंडकडे निघू आपण. आज गाडी घेऊन जायचंय, गाडी काढू. आज संध्याकाळी प्रॅक्टिस केली, आज परत सकाळी करू. आता करणला कॉल केला तर करण का नाही आला. चला तर चला आता काय करू, ट्रायपॉड आपण इथंच ठेवू आणि परत जॉगिंग करून येऊ. आता जॉगिंग तर मला तर वाटतं 4 किलोमीटर आपण जॉगिंग करू, 2 राऊंड मारू आपण. तर बघू कंडिशन काय काय नाही, एक तर राऊंड मारून बघू आधी. तर कुत्रे बा आहे इथं, बॅग नेली पाहिजे फक्त बस. तर ट्रायपॉड काय करू आपण, बॅगीमध्ये टाकून मोबाईलच नेऊ फक्त तसावरती. आता मग ट्रायपॉड लपून ठेवता येतो, पण ते बघून घेते रे ट्रायपॉड. तर चला बघू काय काय. चला आता काय वरती जाऊ. आता खेळत आहे ते, त्याला वाटतं वरती जाऊ. आता आपण इथून हे मागच पळत आहे इथून. तर चला, कारण नाही आला अजून. पाऊस पडला होता वाटतं, पाऊस पडला वाटतं इथं, कारण की थोडंसं शितोडे दिसू राहिले. वरचा सीन बघा, वास येऊ राहिला पाण्याचा. ट्रायपॉडला पण ठेवू आपण तेव्हा. तर चला दोन किलोमीटर आलो. तिकडे कुत्रेला मध्ये. तर चला नॉर्मल जॉगिंग केली आपण, आता बॉडी गरम केली. आता काय करू, इन आउट वर्कआउट करू आपण. सेम जॉगिंग टाईप आहे. पाय कसे थोडीशी वाकडी पडते आपले, ही जमीन लेवल बरोबर नाही. तर शूज चांगला लागेल थोडासा. हा आहे पण जिथं असं ॲडजस्ट करून घेणार शूज लागतो इथं, हेवी ह्याचा. ह्याने जेणेकरून काय पाय मुचकत नाही. हे कसं आहे प्लेन
सरफेसला ओके हा शूज, पण ज्यावेळेस आपले पाय बरोबर पडत नाही निधं तर हे शूज पण काही काम करत नाही. त्यासाठी आपला पहिला नव्हता का हा स्केचरचा, तो बेस्ट होता. कारण ह्या कंडिशनमध्ये ॲडजस्ट होऊन जातो शूज, सोल मोठा असते म्हणून. तर चला आता थोडंसं वॉकिंग करू आणि मग आजचा वर्कआउट काय आहे ते बघू आपण. चला इन आउटचे आपण 2-4 सेट मारले. आता नेक्स्ट वर्कआउट काय ते बघू. मित्र कुठे रे? हा आपला जाऊ काही नव्हतं. जाऊ ना. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत. बाय.